नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण या चॅनलमार्फत बरेच सराव पेपर घेत असतो. यामध्ये शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी, तलाठी भरती सराव पेपर, आरोग्य भरती सराव पेपर आणि इतर बरेच सराव पेपर आपण घेतलेले आहेत. आणि या सराव पेपरचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदासुद्धा झालेला आहे. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे, आता पोलीस भरतीसुद्धा आलेलीच आहे आणि जाहीरसुद्धा होणारच आहे लवकरात लवकरच. ऑलरेडी किती जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय जागा आहेत, हे सुद्धा आपल्याला कळलेलंच आहे. त्या मानाने आपण वेळ न वाया घालवता आपण पोलीस भरती ही सराव सिरीजसुद्धा आपण आजपासून चालू करणार आहोत. यासाठी आपण काही जुने पेपरसुद्धा घेणार आहोत, कारण की बरेच प्रश्न हे रिपीटच होणारे असतात. जसेच्या तसे प्रश्न पत्रिकेमध्ये येतच असतात. तर आज आपण एक जुना पेपर घेणार आहोत, जो की मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2018चा आहे. यामध्ये आपण असे काही प्रश्न आहेत जे बरेच वेळेस रिपीटसुद्धा झालेले आहेत, ते आपण पाहणारच आहोत. आजचा हा सर्व पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा होता: सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य होतं. अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. पुढचा प्रश्न पाहू. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? बघा मित्रांनो, भूगोलचे प्रश्न तर काही बदलणार नाहीत. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. पुढचा प्रश्न: लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 1972 रोजी अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न: त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 रायगड येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. कोल्हापूर येथे उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे: महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. वर्धा येथे आहे. पुढचा प्रश्न: भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर हे 2018चा पेपर आहे, तेव्हा होते एम व्यंकय्या नायडू हे होते. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते आहे, हा प्रश्न बरेच वेळेस रिपीट झालेला आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 राजस्थान आहे. पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोणते गर्ता हिंदी महासागरात आहे? कोणते गर्ता ही हिंदी महासागरामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. सुंदा ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न: पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पुढचा प्रश्न: भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान हे कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. तर लागू केव्हा झालं? 1950ला 26 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 288 आहे. किती? 288. पुढचा प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली. पुढचा प्रश्न: भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. लुंबिनी येथे झाला. पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हती? रिझर्व्ह बँकेचे RBIचे गव्हर्नर नव्हते म्हणून विचारले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. ई श्रीधरन हे व्यक्ती RBIचे गव्हर्नर नव्हते. पुढचा प्रश्न: गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 1911 मध्ये बांधण्यात आले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण, कशाचे? प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मालदीव. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी कमीत कमी किती वर्ष लागतील म्हणजे वयोमर्यादा? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 30 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस मंडळे आहेत, परिमंडळे आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 13 परिमंडळे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही असं म्हणले? कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही, बाकी तिघांना सुद्धा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? LPG गॅसमध्ये कोणते 2 प्रमुख घटक असतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, प्रोपेन व ब्युटेन हे LPG गॅसचे 2 प्रमुख घटक आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? कोणता दिवस हा पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? तर याचं उत्तर येतं डेसिबलमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? तर याचं उत्तर येतं पुणे येथे नाही. कुठे नाही? पुणे येथे नाही. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले. पुढचा प्रश्न, गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया येथे आहे. पुढचा प्रश्न, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुकचा जनक कोण आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मार्क झुकरबर्ग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमामध्ये होत नाही? कशाचा समावेश हा समाज माध्यमामध्ये होत नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मोनोग्रामचा समावेश सोशल मीडियामध्ये होत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, पिंपरी चिंचवड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? तर खालीलपैकी असा कोणता खेळाडू आहे ज्याने ऑलिम्पिक पदक हे प्राप्त केलेले नाही? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, सानिया मिर्झा यांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केले नाही. पुढचा प्रश्न, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्के जास्त आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 आहे, 25% जास्त आहे. पुढचा प्रश्न, 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या, तर शेकडा नफा किंवा तोटा किती येणार आहे? पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 20% तोटा. पुढचा प्रश्न, 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजूर ते काम किती दिवस पूर्ण करतील? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 40 दिवसात पूर्ण करतील. पुढचा प्रश्न, 5,000 रुपये ABCमध्ये 7 आस 8 आस 5 या प्रमाणात वाटले, तर बीचा हिस्सा किती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, 2,000 हा बीचा हिस्सा आहे. पुढचा प्रश्न पाहू, तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 12. पुढचा प्रश्न पाहू, 2 व्यक्ती अनुक्रमे 12 km/h आणि 15 km/h वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकापासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 15. पुढचा प्रश्न, एक गाडी 60 km/h वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते, तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायस हवा?
तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील 15. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न पाहू. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती? तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. 21 ही 5वी संख्या आहे. पुढचा प्रश्न. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. तर त्याचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. 5000 फेरे होतील. पुढचा प्रश्न. 45,678 मध्ये 5 व 6च्या स्थानिक किमतीमधील फरक काढा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 4400. पुढचा प्रश्न. जर a = 2, b = -3, c = 1/2 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. a² + b² + c². पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 9/13 ही सर्वात मोठी संख्या आहे. पुढचा प्रश्न. 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 36 तुकडे होतील. किती होतील? 36 तुकडे होतील. पुढचा प्रश्न. 44व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. 4/3. पुढचा प्रश्न पाहू. एका संख्येचे 12.5% हे 800 आहे. तर ती संख्या कोणती? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. 6400 ती संख्या आहे. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीचा पगार 57,850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? 20% वाढ झाल्यावर त्याचा नवीन पगार होतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 2 आहे 69,420. एक ट्रेन 90 किलोमीटर/आवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 250 मीटर ही त्याची लांबी आहे. पुढचा प्रश्न. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. 125 गोल तयार होतील. पुढचा प्रश्न. तर 49व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. 12. किती येतं? 12. पुढचा प्रश्न. ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आहे व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर प्रत्येकाची 800 बचत असेल तर एचा पगार किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. 2000 हे एचा पगार आहे. पुढचा प्रश्न. एका कामाला एला 24 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात, सीला 16 दिवस लागतात. तर ए व बी सी मिळून ते काम किती दिवसात करतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. 8 दिवसात करतील. पुढचा प्रश्न आहे. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत 225 असल्यास 3 टेबलांची किंमत काढा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 1 आहे 945 हे 3 टेबलांची किंमत आहे. पुढचा प्रश्न. तर डायरेक्ट मी याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील याचं 0.5. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने भाग जाईल? 9ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 आहे 99,432 ही 9ने भाग जाणारी संख्या आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक म्हटलं इथं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 तो हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न. 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? 64 कला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. गणवाचक. कोणतं? गणवाचक. पुढचा प्रश्न. आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले तर यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 भावकर्ता क्रियापद. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सातत्यदर्शक. पुढचा प्रश्न. पैसापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 तुलनावाचक. कोणतं? तुलनावाचक. पुढचा प्रश्न.
खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा. योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील सांसर्गिक. सांसर्गिक. पुढचा प्रश्न, तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रीती भविष्यकाळ. कोणता? रीती भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा. विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता? आज सण आहे पण खिशात पैसे नाही यातील वाक्याचा प्रकार काय आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य आहे. कोणतं आहे? संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न, उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उपसर्ग होणे याचा अर्थ काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 त्रास होणे. त्रास होणे. पुढचा प्रश्न, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी म्हण कोणती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला समानार्थी म्हण. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे योग्याचं दाम तसे काम. पुढचा प्रश्न, ऑम्बड्समन या शब्दास पर्याय मराठी शब्द कोणता? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील लोकायुक्त. पुढचा प्रश्न, अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? अधिस्नातकला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? तर याचं उत्तर येतं पोस्ट ग्रॅज्युएट. PG म्हणतो आपण याला, पोस्ट ग्रॅज्युएट. पुढचा प्रश्न, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? हा प्रश्न बरेच वेळेस रिपीट झालेला आहे. ॲज इट इज हा शब्द येतो बरेच वेळेस. तर याचं उत्तर येतं पुल्लिंगी शब्द आहे विद्वान. काय? विद्वान. पुढचा प्रश्न, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आईच्या कडेवर बाळ होते. कर्त्याची विभक्ती काय यामध्ये? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील षष्ठी. पुढचा प्रश्न, ज्ञानबाची मेघ या शब्दबंधांचा नेमका अर्थ काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. पुढचा प्रश्न, शल्यचिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? शल्यचिकित्सा कशाशी निगडीत आहे? शल्यचिकित्सा. उत्तर येतं वैद्यकीयाशी निगडीत आहे. खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? तर इथं शब्दसमूह दिले, वाक्य दिले, देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील हुतात्मा. हुतात्मा आपण त्यांना म्हणतो. पुढचा प्रश्न, पोलीस चोराला मारतात कर्तरी प्रयोग या वाक्याचे भावी प्रयोगातील रूपांतर काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1 आहे. पर्याय क्रमांक 4 येतं. पर्याय क्रमांक 1च आहे. पोलिसांनी चोराला मारले. पुढचा प्रश्न, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? असे 4-5 प्रश्न घेतलेले आहेत जे की प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ते आपल्याला सांगायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील याचं GTF येतं इथं. पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 3 येतं Q हा लेटर येणार आहे. Q हा लेटर येतं. पुढचा प्रश्न, तर यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे K22. पुढचा प्रश्न, तर यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द येणार आहे पर्याय क्रमांक 4 J100Q. पुढचा प्रश्न, तर इथं येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 2 36. पुढचा प्रश्न, तर यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येतं पर्याय क्रमांक 4 42 उत्तर येतं. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील PQTVJ असा लिहिला जावा. तर ते असे 3-4 प्रश्न दिलेले आहेत जे की गटात न बसणार आहेत. त्यापैकी उत्तर येतं 84 या प्रश्नाचं मूग, वाटाणे, मक्का, हरभरा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील मका. पुढचा प्रश्न, मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र यापैकी गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे चंद्र. पुढचा प्रश्न, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील मामी. पुढचा प्रश्न, 4चं 65 तर 5चं काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील याचं 126. पुढचा प्रश्न, सीता समीरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दररोज मनोज, राम व रमेश असतील तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील 11 विद्यार्थी आहेत.
पुढचा प्रश्न, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 2 आहे. 38 अंतर आहे. पुढचा प्रश्न, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण सीतापेक्षा मोठी आहे, सीता गीतापेक्षा मोठी आहे, श्याम सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे व तर सर्वात तरुण कोण आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. गीता ही सर्वात तरुण आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 आहे HQ. पुढचा प्रश्न, एका दोरखंडाचे समान लांबीचे 11 तुकडे करावायचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याची दोन्ही टोके एकमेकाशी जुळवून घेतली तर मला हवे असलेले 11 तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा लागेल? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 5 ठिकाणी कापावा लागेल. पुढचा प्रश्न, नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल? नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 11 वर्षांनी ती 45 वर्षांची होईल. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 341ला 682 लिहिले तर 134ला काय लिहिणार? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 3 आहे 268. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? तर लीप वर्ष असलेला पर्याय क्रमांक 2 आहे 1600. पुढचा प्रश्न पाहू, ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्षे आहे तर एचे आजचे वय किती आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील 45 आहे. पुढचा प्रश्न, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील 15 मुले आहेत. पुढचा प्रश्न, 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, 96ने कमी झाली. पुढचा प्रश्न, तर यासाठी डायरेक्ट उत्तर सांगतो मी. पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं WXY. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 23 जानेवारी 2018 रोजी कोणी पदभार स्वीकारला? तर यासाठी उत्तर होतं तेव्हाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, अचल कुमार ज्योती यांनी पदभार स्वीकारला होता. तर मित्रांनो, आपण आजचा जो पेपर पाहिलेला आहे तो मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2018चा पेपर होता. जर तुम्हाला कोणते जुने पेपर्स अजून पाहिजे असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आपण उद्या किंवा परवापासून आपण रोजच सराव पेपर ही सिरीज चालू करणार आहोत, जेणेकरून या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.